श्रीमंत योगी राजा शिवछत्रपती. निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. वास्तविक श्रीमंत आणि योगी हे तसं पाहिलं तर बऱ्याच अंशी विरुद्धार्थी शब्द. जो श्रीमंत आहे, सर्व ऐहिक सुखांचा मालक आहे, ज्याच्या पायाशी सर्वश्री विराजमान आहे, आणि तरी देखील जो एखाद्या योग्याप्रमाणे दैदिप्यमान अशा ध्येयासाठी बद्ध आहे, ज्याचा निर्धार अखंड आहे, ज्याचा निश्चय मेरुपर्वता इतका विराट आहे, आणि म्हणून असेल की काय त्याच्या या भव्य अस्तित्वाचा अनेकांना आधार वाटतो आहे, अशा श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आज मी बोलणार आहे. प्रभू रामचंद्रांच्या या पावनभूमीमध्ये आजवर अनेक राजे रजवाडे होऊन गेलेले आहेत. वास्तविक मराठी भाषेचा आणि महाराष्ट्राच्या अस्तित्वाचा इतिहास देखील खूप प्राचीन आहे. रामदेवराव यादवापासून अनेक शककर्त्या सम्राटांनी या भूमीवर राज्य केलं आहे. त्याच्यामध्ये शक आहेत, चालुक्य आहेत, हुण आहेत, चौल आहेत, ज्यांच्या साम्राज्यावर कधीही सूर्य मावळत नव्हता, त्यांची साम्राज्यही लयाला गेली आहेत. पण गेली कित्येक शतकं मराठी मनावर अविरत गारुड करणाऱ्या आपल्या शिवबाचं साम्राज्य अबाधित आहे. मराठी मनाची नाळ जितकी शिवबाच्या हिंदवी स्वराज्याशी जोडली गेली आहे, तितकी क्वचितच इतर कुठल्या सत्तेशी जोडली गेली असेल. शिवबाच्या या अलौकिक कारकिर्दीवर आजवर अनेक मान्यवर लेखकांनी, इतिहासकारांनी अनेक कथा कादंबऱ्या लिहिल्या आहेत. अनेक शाहिरांनी आपल्या अलौकिक काव्यप्रतिभेतून या प्रगल्भ राजाची महती असंख्य पोवाड्यातून गायली आहे. थोरले बाजीराव पेशवे, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, सुभाषचंद्र बोस यासारख्या शूर, वीर आणि लढवय्या सेनानींना शिवबाच्या चारित्र्यातूनच लढण्याची आणि लढत लढत शत्रूला नेस्तनाबूत करण्याची प्रेरणा मिळाली आहे. शिवबाचं चरित्र म्हणजे चालता बोलता महामंत्र आहे. चमत्कार वाटावा अशा असंख्य घटनांनी ते ओतप्रोत भरलेलं आहे. आपल्या जिवलग सोबत्यांना साथीला घेऊन केलेली तोरण्यावरची चढाई असो, किंवा अत्यंत मुत्सद्दीपणानं केलेली शहाजी महाराजांची सुटका असो, प्रचंड हिमतीनं आणि चातुर्यानं केलेला अफजलखानाचा वध असो, किंवा सिद्धिजवळच्या तावडीतून केलेली सुटका असो, शाहिस्ते खानावरचा धाडसी छापा असो, किंवा मिर्झा राजा जयसिंगाबरोबर केलेली तहाची यशस्वी बोलणी असोत, सुरतेची लूट असो, कडेकोट बंदोबस्त असून देखील अत्यंत सावधपणानं आणि धोरणीपणानं स्वतःची करून गेलेली आग्र्याची सुटका असो, यातल्या प्रत्येक प्रसंगात या महान राजाच्या एक एक महान गुणाचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही. अखंड सावध राहून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील निश्चल राहण्याचा हा अदम्य पराक्रम आपला शिवबाच करू शकतो. पण मंडळी, जसं आपल्या शिवबानं अदम्य अशा पराक्रमाच्या जोरावर हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, तसं नेपोलियन बोनापार्ट, तैमूरलंग, चेंगीज खान आणि अलेक्झांडर यांनी देखील त्यांच्या त्यांच्या प्रदेशात राज्य स्थापन केलंच होतं. त्यांनी देखील त्यांच्या शत्रूंशी मोठमोठ्या लढाया केल्या होत्या, नवीन प्रदेश पादाक्रांत केले होते. जगानं देखील त्यांची महान योद्धे म्हणून नोंद घेतलेली आहे. पण असं असून देखील यातल्या एकाही राजाचं राज्य आज अस्तित्वात नाही. ज्या लोकांसाठी त्यांनी ही राज्य स्थापन केली, त्या लोकांना देखील त्यांचं आज काहीही सोयरसुतक नाही. आज जगाच्या कुठल्याही भूभागावर नेपोलियन बोनापार्टाची, तैमूरलंगाची, चेंगीज खानाची किंवा अलेक्झांडरची जयंती साजरी केली जात नाही. यातल्या कुठल्याही राजाच्या आठवणींना आज कुणाचाही ऊर भरून येत नाही. यातल्या कुठल्याही राजाच्या समाधीवर कुणीही एखादा संभाजीराव भिडे दररोज चालत जाऊन फुलांचा अभिषेक करत नाही, किंवा यातल्या कुठल्याही राजाच्या राजवाड्याची पायरी चढत असताना पायातली वाहन काढून ठेवावीशी वाटत नाही. मग प्रश्न असा पडतो की माझ्या शिवबानं असं काय केलं की ज्याच्या नुसत्या नावावर आज अनेक शतकांनंतर देखील तरुण रक्त पेटून उठतं, ज्याच्या साध्या स्मरणानं देखील बाहू स्फुरू लागतात, आणि ज्याच्या समाधीवर डोकं टेकलं असता डोळे आपसूक भरून येतात. शिवरायांच्या आयुष्यातले हे नाट्यमय प्रसंग जितके महत्त्वाचे आहेत, तितकेच किंवा त्याहून काकणभर अधिक महत्त्वाचा त्यांनी दिलेला विचार आहे, त्यांनी दिलेलं ध्येय आहे, त्यांनी घालून दिलेलं व्यवस्थापनाचं कौशल्य आहे. त्यांची प्रत्येक कृती ही हिंदवी स्वराज्याच्या ध्येयाने भारलेली होती. त्याच्यात कसलाही वैयक्तिक स्वार्थ नव्हता, कसलीही वैयक्तिक महत्त्वाकांक्षा नव्हती. जो होता तो केवळ उदात्त राष्ट्रवाद होता. आपल्या प्रजेला न्याय मिळावा याची आत्यंतिक तळमळ होती, स्वधर्माचं रक्षण व्हावं याची कळकळ होती. हिंदवी स्वराज्याच्या या ध्येयातच आपल्या जगण्याचा अर्थ शोधणारी जीवाभावाची माणसं त्यांनी जोडली. राजाच्या एका हाकेसरशी घरादारावर पाणी सोडणारे कान्होजी जेधे जसे होते,
तसे शेंडीला गाठ मारून 2 हातात 2 तलवारी घेऊन तोफेचे आवाज येईपर्यंत साक्षात मृत्यूला देखील थोपवून धरणारे बाजीप्रभू देशपांडे होते. शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला तेव्हा दगा धगा म्हणत सय्यद बंड्यानं काढलेला दांडपट्ट्याचा वार जीवा महाल्यानं आपल्या तलवारीवर झेलला होता. शाहिस्ते खानाच्या लाखाच्या सैन्याला न जुमानता अखंड 4 महिने चाकणचा किल्ला झुंजवणारे फिरंगोजी नरसाळ होते. 2 हातात 2 तलवारी घेऊन दिलेर खानाच्या हत्तीला पुरंदरावर रोखून स्वामीनिष्ठेची शर्थ करणारे मुरारबाजी देशपांडे होते. केवळ राजाचा शब्द राखायचा म्हणून बहलोल खानाच्या हजारोच्या सैन्यावर केवळ 7 निधड्या छातीच्या मराठी वाघांना घेऊन तुटून पडणारे सरसेनापती प्रतापराव गुजर होते. मुलाचं लग्न बाजूला सारून रातोरात गडावर छापा मारणारे आणि जीवाची बाजी लावून गड स्वराज्यात आणणारे सुभेदार तानाजी मालुसरे होते. पश्चिमेच्या समुद्रावर स्वराज्याचा धाक बसवणारे दौलत खान आणि दर्या सारंग होते. कुठून आली ही हिऱ्याच्या मोलाची माणसं? या मावळी सिंहांनी का स्वीकारली असेल शिवरायाची चाकरी? मंडळी, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती अशी की यातल्या एकाही निधड्या छातीच्या वाघाला महाराजांनी कधी त्याची जात विचारली नाही, त्याचा धर्म विचारला नाही. उलट त्यांना हिंदवी स्वराज्याचा मंत्र दिला, भगव्या जरीपटक्याची ग्वाही दिली, ध्येय दिलं, अभय दिलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्रींच्या इच्छेचं श्रेयही दिलं. मग या भाबड्या वाघांनी त्यांच्या आयुष्याच्या ज्योती हसत हसत स्वराज्याच्या दीपमाळेत लावल्या. महाराष्ट्राचं आसमंत उजळून निघालं. याच्यात मराठे होते, ब्राह्मण होते, कुणबी होते, शिंपी सुतार लोहार होते, धनगर होते, मुसलमान होते, फ्रेंच होते, इंग्रज देखील होते. शिवरायाच्या या मोहिमेत सगळे होते. हा कुठल्या एका जातीचा किंवा कुठल्या एका धर्माचा खटाटोप नव्हता. हेतू उदात्त होता आणि यत्न प्रामाणिक होते. अवघ्या 55 वर्षाच्या आयुष्यात महाराजांनी एक अलौकिक संप्रदाय निर्माण केला. तळ हातावर शीर घेऊन शत्रूवर तुटून पडणाऱ्या निधड्या छातींच्या वाघांचा संप्रदाय. याच्यात मग औरंगजेबाच्या तंबूचे कळस कापून आणणारे संताजी आणि धनाजी होते. राजाराम महाराजांच्या नेतृत्वाखाली जिंजीचा किल्ला वर्षानुवर्ष लढवणारे मुरारराव घोरपडे होते. वयाच्या 17व्या वर्षी स्वराज्याच्या पेशवेपदाची सूत्र स्वीकारून मराठी सत्ता दिल्लीपर्यंत नेणारे बाजीराव पेशवे होते. या तरुण पेशव्याची तडफ तर इतकी सरस होती की जसे साक्षात शिवरायच परत अवतरले असावेत. तीच तडफ, तोच चोस आणि तोच महामंत्र. राणोजी शिंदे आणि मल्हारबा होळकरांनी जीव ओवाळून टाकला या ब्राह्मणावर आणि शिवरायाचा जरीपटका आटकेपार फडकवला. गंगा यमुना मुक्त झाली, काशी प्रयाग मुक्त झाले. असे तू हिमाचल हिंदू भूमी मोकळा श्वास घेऊ लागली. गोठ्यातली गाय आणि माझघरातली माय निश्चिंत झाली. गो ब्राह्मण प्रतिपालनाचं शिवरायाचं स्वप्न साकार झालं. मंडळी, एखादा माणूस जेव्हा स्वतःसाठी जगतो तेव्हा तो एकच आयुष्य जगू शकतो. पण शिवरायांसारखा असामान्य नेता जेव्हा एका राष्ट्रीय विचारानं आणि उदात्त ध्येयानं जगून जातो तेव्हा तो अनेक जणांना अनेक पिढ्या पुरेल इतकी ऊर्जा निर्माण करतो. ही ऊर्जा, ही शक्ती मग अनेक साम्राज्यांना पुरून उरते आणि हिंदवी स्वराज्याची ज्योत तेवत ठेवते. शिवरायांचं खरं सामर्थ्य याच्यातच आहे असं मला वाटतं. समर्थांचे शब्द आठवतात. शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांचा 8वावा साक्षेप. भूमंडळी. धन्यवाद.